दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला हे लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय ती सांगा. आणि शेवटी प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही, तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं. आज सभागृहातली परिस्थिती काय, विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद खाली आहेत, दोन्ही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय. परवा हा बीएससीच्या मीटिंगमध्ये मी विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पदं खाली आहेत, या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु सरकार हे इतकं मुजोर झालंय, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झालंय, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे, सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये. सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय. आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल, या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले, सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहेत, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला, सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3-4 कोटी रुपये एका कामाच्या टेंडरमध्ये डिफरन्स निघाला. यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे. आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेपदे घटनात्मक दृष्ट्या पद आहे, काय रे बॅटरी डाऊन झाली की काय? माझा आवाज येतोय का? नाही, त्याची बॅटरी डाऊन झाली. आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ही बाहेर येतील आणि ती येऊ नयेत. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची